नमस्कार. आज आपण ह्या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत किशोर वयातील मुलामुलींमधील होणारे बदल आणि त्यांच्या आहाराविषयी. आपल्यासोबत आज आले आहेत डॉक्टर मृदुला कुलकर्णीताई. तुमचं मी स्वागत करते. नमस्कार. त्या MSc इन होम सायन्स त्यांनी केलेलं आहे आणि डॉक्टर इन नॅचरोपॅथी पण त्यांचं झालेलं आहे. अजून बरंच काही त्यांनी केलं आहे. तर मी त्यांनाच विनंती करते की तुम्ही आपल्याविषयी काय काय उपक्रम तुम्ही राबवतात तेही सांगा. नमस्कार, माझं नाव डॉक्टर मृदुला कुलकर्णी. मी MSc होम सायन्स केलं आहे, नॅचरोपॅथी डिप्लोमा केला आहे आणि त्याच्या जोडीलाच मी डिप्लोमा इन डायटेटिक्स केलेलं आहे आणि आहारतज्ज्ञ म्हणून काम करते. जोडीला मी बायोकेमिक औषधांचा डिप्लोमा केला आहे, पुष्पौषधींचा मी अभ्यास केलेला आहे आणि सायकोलॉजिकल काउन्सिलर म्हणून पण मी काम करते. त्याच्याच बरोबर मी योग शिक्षक केलेलं आहे डिप्लोमा, त्याच्यामुळे योगाचे वर्ग वगैरे मी घेते. आणि हे सगळं मी अशासाठी केलं होतं की आहाराबरोबरच बाकीच्या सगळ्या गोष्टींचा पण उपयोग होतो आणि ते जर एकत्र सगळं आपण देऊ शकलो तर आपल्या येणाऱ्या लोकांना त्याचा आपण फायदा देऊ शकू. म्हणून हे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस मी केलेले. फार मोठी भूमिका तुम्ही निभवत आहे. इतक्या वेगवेगळ्या अँगलने सगळ्यांना मार्गदर्शन करणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि समाजाला याची गरज आहे आज. नक्कीच नक्कीच. तर मग आपण सुरुवात करूया. ह्या वाढत्या वयातील मुलामुलींमधील जे बदल होतात याविषयी तुम्ही काय सांगणार? कोणकोणत्या वयातले बदल, किंवा 5वी पासून आपण बघितलं तर कुमार वयापर्यंत. तर बदल असे म्हणाल ना तर मुलांचं हे वाढतं वयच असतं. लहानपणापासून आपण बघतो मुलाचा जन्म झाला, मुलीचा जन्म झाला की हळूहळू त्यांच्यामध्ये जे बदल होत असतात त्याला वाढीचे वेगवेगळे टप्पे असतात. म्हणजे अगदी लहान मुलाचं उदाहरण घेतलं तर तो रांगत्या वयातनं उभा राहतो, मग चालायला लागतो. असं करता करता मूल जसं जसं मोठं होतं तसं 6 वर्षाचं 7 वर्षाचं झाल्यानंतर हळूहळू 5वी पर्यंत जाता जाता आजकालच्या जनरेशनमध्ये असं झालेलं आहे की वयाचा वाढीचा टप्पा जो पूर्वी होता की म्हणजे उदाहरणार्थ मुलींचं वयात येणं असं जर आपण म्हटलं तर ते होतं साधारण 14-15 वर्षाच्या दरम्यान मुली वयात येत होत्या. बरोबर. पण आत्ताच्या जनरेशनमध्ये हा एक खूप मोठा बदल झालेला आहे आणि मुलींचं वयात येण्याचं जे वय आहे ते खूप अलीकडे आलेलं आहे. म्हणजे आजकाल आपण बघतो आहोत की अगदी 5वी मध्ये गेलेल्या मुलींची सुद्धा पाळी यायला लागलेली. तर हे कशामुळे होतंय? तर हे त्यांच्यामध्ये होणाऱ्या हार्मोनल चेंजेसमुळे होत असतं. हार्मोन्समध्ये बदल होतात. मग हार्मोनमध्ये बदल होतात म्हणजे नेमकं काय होतं? तर आपल्याला माहिती आहे की मुलं वयात येत असताना मुलांच्या पेक्षा मुलींचा वयात येण्याचा टप्पा जो आहे तो थोडा आधी असतो. आणि मुली आपण म्हणतो नेहमी की मुली समजूतदार असतात, मुलींना खूप लवकर शहाणपण येतं असं आपण म्हणतो. तर त्याचं कारण हे आहे की मुलींमध्ये जे हार्मोनल बदल होत असतात ते थोडे अलीकडे होतात. मग हार्मोनल बदल होत असताना काय होतं तर बाह्य शरीरामध्ये पण बदल होतात आणि जोडीला त्यांच्या इनर जे ऑर्गन्स असतात त्याच्यात पण बदल होतात आणि मग त्याचे परिणाम मनावर पण व्हायला लागतात आणि मानसिकता पण त्यांची बदलायला लागते. मग हे हार्मोनल बदल झाल्यामुळे मुलींचं आपण आता जसं म्हटलं की बाह्य याच्यावर फरक होतो तर मुलींच्या शरीराला एक प्रकारची गोलाई येणं म्हणतो आपण की त्यांचे शरीराचे पार्ट थोडेसे हायलाइट होतात, दिसायला लागतात. तसं हळूहळू ते चेंजेस झाले की नकळत मुलींमध्ये एक प्रकारची संकोचाची भावना तयार होते आणि मग पूर्वी जे मुलामुलींचं एकत्र खेळणं असतं, एकत्र वागणं असतं त्याच्यामध्ये कुठेतरी एक वेगळेपणा यायला लागतो आणि मग तो एक थोडासा ऑकवर्डनेस आपण जो म्हणतो तसा तो यायला लागतो. आणि मुलांमध्ये सुद्धा त्याच वेळेला प्युबर्टी पिरियड जो म्हटला जातो तो तसा असतो की त्यावेळेला मुलं वयात येतात तेव्हा त्यांना थोडंसं मिशी येणं, काखेमध्ये केस येणं किंवा त्यांची उंची वाढते, हाडांची त्यांच्या लांबी वाढते, रुंदी वाढते आणि त्या मानाने कमरेची त्यांची रुंदी कमी झालेली असते तर मुलींमध्ये फॅट्स वाढतात आणि मग त्यांची थोडीशी अशी जाडी वाढल्यासारखी आपल्याला वाटते. हे जे सगळे बदल आहेत हे सगळे बदल तुमच्या आतल्या हार्मोन्समुळे होणारे आहेत. मग हे हार्मोन्स जेव्हा बदलतात तेव्हा मुलामुलींमध्ये असे बाह्य आणि अंतर्गत असे दोन्ही बदल होत असतात आणि ते बदल आजकाल
या जनरेशनमध्ये खूप लवकर व्हायला लागलेले आहेत आणि त्याचे परिणाम आपल्याला समाजामध्ये खूप ठिकाणी दिसतात आहे आजकाल. तर त्या बदलांचा संबंध मुलांच्या या वाढीशी पण असतो आणि ते त्या वयामध्ये काय करतात आहे, काय खातात आहे, त्यांना सवयी कशा आहे, त्याला रिलेटेड हे सगळं हे आहे. सगळं आहे. मग आहार खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये. निश्चितच. आणि आहारासोबत मग व्यायामाने यांना म्हणजे किती फरक पडतो, कितीचा उपयोग होतो? आताची जी जनरेशन व्यायाम करायला कंटाळा करते किंवा आहार अगदी चुकीचा म्हटला तरी चालेल, जंक फूड आहे, बाहेरचं खाणं आहे, ओबेसिटी पण खूप वाढलेली आहे. बरोबर. तर मग याविषयी काय सांगाल तुम्ही त्यांना? आहार हा प्रत्येक टप्प्यामध्ये महत्वाचा आहे. अच्छा. पण आपल्याकडे थोडंसं काय होतं की या बाबतीमध्ये थोडं आपल्याकडे गैरसमज पण खूप आहे आणि गांभीर्याने पाहिलं जात नाही बरोबर. की म्हणजे आहारामुळे काय होणार आहे, थोडासा असा एक आपला हे असतो. पण मुळात आहार जर तुमचा चांगला असेल तर तुमचे वाढीचे टप्पे खूप इझिली पार होतात. अच्छा. मग त्यावेळेला त्यांना कुठले फार जास्त त्रास होत नाही. आता उदाहरणच द्यायचं झालं तर मुलगी वयात येते त्यावेळेला काय होत असतं, तुम्हाला माहिती असेल, साधारण मुलींना आपण बघतो, आपल्या स्वतःच्या मुली असतात त्यांचे बदल आपण बघतो की कधी कधी खूप चिडलेल्या असतात, कधी कधी खूप आनंदात असतात, कधी थोडंसंही काही म्हटलं की त्यांना रडायला येतं. हे जे बदल होतात नाजूक नेचर होऊन जातं त्यांचं. तर हे बदल त्यांचे त्या गोष्टीमुळे होतात. ते एकीकडे आपण म्हणतो हार्मोन्समुळे होतात, पण त्या हार्मोन्सचं सिक्रेशन कमी जास्त करणं हे तुमच्या आहारावर अवलंबून आहे. अच्छा. म्हणजे मूड स्विंग्स जे होतात ते तुम्ही आहारात काय घेता आहात याच्यावर पण बऱ्यापैकी अवलंबून असतात. किती महत्वाचा आहार हा घटक आहे. आणि हे कोणाला जास्त माहिती नसतं की मग त्यावेळेला नेमकं काय करायला हवंय. मग आता हे मूड स्विंग्स होतात म्हणजे काय होतंय, तर त्यावेळेला मुलींच्याकडे जर आपण बघितलं तर मुलींमध्ये तुम्हाला जनरली बघण्यात येतं की कॅल्शियम डिफिशियन्सी खूप असते. कॅल्शियम डिफिशियन्सी असल्यामुळे आयर्नची पण डिफिशियन्सी होते. बरोबर. आणि खाण्यामध्ये सगळे घटक येत नाही, कारण त्यावेळेला मुली खूप चुजी झालेल्या असतात, हे नको ते नको, आणि हे खाल्ल्यामुळे माझं वजन वाढेल, हा जो एक फॅड आलेलं असतं डोक्यामध्ये की मला वजन नाही वाढू द्यायचंय, आणि त्याच्यामुळे मग चुकीच्या पद्धतीने काहीतरी खाल्लं जातं आणि अन्न घटकांची कमतरता तयार होते. मग ती कमतरता त्यांना त्यांचे मूड स्विंग्स करत राहते. मग आता कॅल्शियम हा जो घटक आहे हा तुमच्या मूडशी खूप जवळचा संबंध दाखवतो. बरोबर. मग जेव्हा जेव्हा तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता तयार होते तेव्हा तेव्हा तुमच्या शरीरामध्ये साखरेची कमतरता तयार होते. आणि मग साखर कमी झाली की तुम्हाला त्या एखाद्या गोष्टीच्या खाण्याची तलफ येते. म्हणजे हा संबंध तुम्हाला सांगते की वयात येणाऱ्या मुलांना व्यसनं का लागतात याच्याशी पण रिलेटेड आहे. की जेव्हा तुमच्या शरीरातली साखर खूप सारखी फ्लक्च्युएट होत राहते, वरखाली होत राहते, त्यावेळेला नकळतपणे तुम्हाला एखाद्या गोष्टीची तलफ येते. अच्छा. आणि मग ते जर लक्षात नाही आलं, म्हणजे उदाहरणार्थ डायबेटीस असलेल्या व्यक्तीला आपण बघतो की त्यांना साखर खावीशी वाटते, मग ते इन्शुलिन रेझिस्टंट होतात. इन्शुलिन फ्लक्च्युएशन झाल्यामुळे त्यांना मधून मधून साखर गोड असं काहीतरी खावंसं. तसं या मुलांच्या बाबतीत होतं. आणि मग त्याच वेळेला जर एखाद्या मुलाच्या संपर्कामध्ये किंवा मुलीच्या संपर्कामध्ये अशी एखादी व्यक्ती आली की त्यांनी त्याला एखादी नको असलेली गोष्ट खायला दिली, म्हणजे उदाहरणार्थ ऍडिक्शन जे आजकाल आपण बघतो आहे की साधं तंबाखूचं उदाहरण घ्या. तंबाखू पण लोक का खातात, तर त्यावेळेला त्यांच्या शरीरातल्या त्या साखरेचं आणि कॅल्शियमचं प्रमाण कमी झालेलं असतं आणि ते जर त्यांना त्यावेळेला भरून दिल्या गेलं तर त्यांची ही तलफ कमी होते. पण हे कोणाला माहिती नसतं. आणि मग त्याच वेळेला जर तुम्हाला की एखाद्याने की अरे काही नाही खाऊन बघ असं म्हणून एखादी गोष्ट दिली तर त्याच वेळेला ती खाल्ल्यामुळे ती तलफ तुमची वारंवार तयार व्हायला लागते आणि आपण त्या व्यसनाधीनतेकडे किंवा ॲडिक्शनकडे जातो. तसं या वयात मुलांच्या बाबतीमध्ये, मुलींच्या बाबतीमध्ये आहार जर नीट असेल तर त्यांना ह्या गोष्टीचा त्रास होत नाही. मग आता याच्यात ॲडिक्शन म्हणजे फक्त काही अशा गोष्टी खाणं आणि हे करणंच नाही, तर किशोर वयात ॲडिक्शन कशाचं असू शकतं, तर मग ही कशी सुंदर दिसते, मग तसं मी पण दिसायला हवं आहे, मग त्याच्यासाठी माझ्याकडे नाही त्या गोष्टी मी कशा मिळवू शकेन. बरोबर. मग आता हे जे आजकाल घडतं आहे आजूबाजूला आपण समाजात जे बघतो आहोत की मुली पटकन कोणाच्याही कडे आकर्षित होतात आहे,
मग ते आकर्षण कशामुळे होतंय तर तुमचं आहारावरचं दुर्लक्ष. जर तुम्ही चौफेर आहार घेतला, चौफेर आहार नीट घेतला तर तुमच्या ह्या सगळे फ्लक्च्युएशन्स कमी होतात, तुमचे हार्मोन्सचा बॅलन्स चांगला राहतो आणि तुम्हाला त्याचा त्रास होत नाही. म्हणजे न्यूट्रिशन्स फूड घेण्याकडे कल नाही त्यांचा. आणि चॉकलेटचं पण बघितलं, म्हणजे बाहेरचं जंक फूड आणि चॉकलेटचं पण ॲडिक्शन इतकं आहे. कॅडबरी जर बघितलं, याच्याने काय नुकसान होईल हेही त्यांना कळत नाही. तर मग न्यूट्रिशियस फूड घेणं किती गरजेचं आहे असं त्यांना कसं समजावणं खूप मुश्किल होऊन जातं. म्हणजे ऐकत नाही. आपण जरी पॅरेंट्सने त्यांना सांगितलं तरी मुली आपलं समजून घेत नाही किंवा ऐकत नाही. बरोबर आहे. तर आता आजकाल काय झालेलं आहे बघा तुम्ही, लहान मुलांना सुद्धा त्यांच्या शाळांमधनं सुद्धा आता हे असं करायला लागलेले आहेत की डब्यामध्ये टिफिनमध्ये त्यांनी भाजी पोळी आणायची आहे. बरोबर. हे सांगितलं जातं. ती मुलं लहान असतात तोवर ठीक आहे, आपण त्यांना भाजी पोळी देतो आणि ते डब्यामध्ये घेऊन जातात. जशी जशी मोठी होतात तसं वर्गातल्या मुलांचं बघून अनुकरण प्रिय असतात मुलं, लहानपणापासूनच अनुकरण करत असतात. मग एखादी मुलींच्या घोळक्यामध्ये जनरली हे होतं की मुली जे मैत्रिणी करतील ते त्या करतात. बरोबर. मग आज हिच्याकडे तिला तिच्या आईने ते दिलेलं आहे, एखादा मॅगी सारखा प्रकार आज डब्यात दिलेला आहे, तर दुसऱ्या दिवशी ती पण आपल्या आईला सांगते की मला हेच हवं आहे. आणि मूड स्विंग्सचा मी उल्लेख वारंवार का करते आहे तर मूड स्विंग्समुळे मुलांमध्ये हट्टीपणा पण वाढतोय. बरोबर. आणि मग हट्टीपणा असा वाढतो की नाही, मला हे दिलं तरच मी खाणार, नाही तर जेवणार मी जेवणार नाही. आणि आयांचं काय होतंय की मग मूल जेवलं नाही तर मग त्याचं शाळेकडे दुर्लक्ष होईल, अभ्यासात त्याचं दुर्लक्ष होईल, म्हणून मग आई काय करते आहे की तुला जे हवं ते तू खा. पण जंक फूड मधनं जे मी आता सांगितलं तुम्हाला की कुठले घटक त्यांना मिळायला पाहिजे आहे ते न मिळता जंक फूड मध्ये या सगळ्या घटकांचीच कमतरता असते. बरोबर. म्हणजे ना त्यांना त्याच्यातनं कॅल्शियम चांगलं मिळत, ना कुठले व्हिटॅमिन्स चांगले मिळत, ना आयर्न मिळत, ना काही मिळत. त्याच्यामधनं त्यांना अनावश्यक कार्बोहायड्रेट, फॅट्स याचा भरणा होतो आणि ते खाल्ल्यामुळे त्यांच्या आतड्यांवर सुद्धा परिणाम होतो, इंटेस्टाईनवर सुद्धा त्यांचा परिणाम होतो आणि ते केल्यामुळे त्यांचे डायजेस्टिव्ह सिस्टीम पण डॅमेज होते. मग हे जेव्हा होतं तोपर्यंत बराच वेळ गेलेला असतो. म्हणून मुलांना त्या वयामध्ये जेव्हा मूल खायला सुरुवात करते त्याच वेळेला जर त्याला कलरफुल डिश तयार करून दिली आणि त्याला प्रत्येक गोष्टीचं थोडं 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 असं सांगत जाऊन आपल्याच बरोबर जेवायला बसून हाताने खायला सुरुवात केली लहान मूल असतानाच, तर मुलांना घरातच या गोष्टीची सवय लागू शकते. त्यांची टेस्ट डेव्हलप केली गेली पाहिजे लहानपणापासून. म्हणजे मुलं पालेभाज्या खात नाही आता, तर त्यांना लहानपणापासून ह्या गोष्टीची घरातून मिळाली तर मग मुलं बरोबर हळूहळू त्या गोष्टीकडे वळतात. पण आत्ताच्या जनरेशनमध्ये एक प्रॉब्लेम हा येतो आहे की बहुतेकांकडे आई आणि वडील जॉब करणारे असतात किंवा काहीतरी बाहेर कामाला जाणारे असतात. म्हणजे शहरामध्ये आपण म्हणू शकतो, हे खेड्यांमध्ये सुद्धा हा प्रकार होतो आहे की खेड्यात पण बायका शेतामध्ये जातात. शेतावर गेल्या की त्या घरी मुलं एकटे असतात. जाताना त्या जे काय एखादी भाजी पोळी किंवा काही करू शकत. मी स्वतः 15 वर्ष खेड्यामध्ये राहिलेली आहे आणि तिथे मी बघितलं होतं की सुरुवातीला तरी तिथे बऱ्यापैकी ह्या गोष्टी केल्या जायच्या की स्वयंपाक, भाकरी, भाजी हे असं होत होतं. पण नंतर काही वर्षांनंतर मी पण हे बघितलं आहे की अनेक लोक जळगावला इकडे यायचे आणि घरी येताना त्यांच्या बॅगमध्ये मोठे मोठे टोस्टचे पाकिट, मोठे मोठे मॅगीचे, बिस्किटांचे, हे बदल सगळे मी खेड्यामध्ये सुद्धा मी बघितलेले आहेत. आणि खेड्यातल्या मुलांमध्ये सुद्धा त्याच्यामुळे आता वजन वाढीचे त्रास, त्याच्यानंतर त्याच्या जोडीने येणारे जे आम्ही नेहमी म्हणतो, आहारतज्ञ आम्ही लोक नेहमी सांगतो की जेव्हा तुमचं वजन वाढतं तेव्हा तुम्हाला त्याच्या जोडीला आणखीन 4 मित्र मिळत असतात. मग ते कोणते आहे तर वजन वाढल्यानंतर तुमचं बीपी वाढतं, तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम होतो, तुम्हाला डायबेटीस होऊ शकतो आणि तुम्हाला आणखीन इतरही कुठले आजार होण्याचा जास्तीत जास्त म्हणजे चान्स असतो. तर म्हणून वजन आणि आहार याचा पण संबंध आहे, मूड आणि आहार याचा पण संबंध आहे, तुमच्या वाढीचा आणि आहाराचा पण संबंध आहे. आणि आता नवीन जो समस्या आहे मोबाईलचं पण आपण याच्यामध्ये खूप प्रभावी
म्हणजे सहभाग दिसतो मुलांचा, खूप दिसतो. त्याचाही खूप फरक आहे. खूप दिसतो, कारण जीवनाकडे मोबाईल लक्ष. हा मुलांच्या हातामध्ये आजकाल इतक्या लवकर दिला जातो आहे. आणि याचं पण कारण हेच आहे ना, की पूर्वी आपल्याकडे एकत्र आपण राहत होतो. आपल्याकडे मोठे कोणीतरी असायचे की जे मुलांना भरवायला मदत करायचे. आपल्याला त्याच्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही पडायची. आजकाल म्हणजे आपले विभक्त कुटुंब जास्त झालेले आहेत. मग त्याच्यामध्ये नवरा बायको दोघंच असतात, दोघांनाही बाहेर जायचं असतं. मग मुलाला खाताना काहीतरी मोबाईलच अडकवून बघतात. ठेवायचंय. बरोबर. पण हे केल्यामुळे काय होतंय की त्या मुलाची टेस्टच डेव्हलप होत नाही. नाही होत. त्याला तुम्ही काय खाता आहे हे त्याला कळतच नाही, समोर काय दिलेलं आहे. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे सांगितलेलं आहे की आपण अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो. ब्रह्म आणि त्या किंवा state of mind जेवण मध्ये ते करणं केलं पाहिजे. हा सुद्धा एक यज्ञासारखा तो विधी आहे असं आपण म्हणत होतो. आणि त्याच्या दृष्टीने जर तुम्ही बघत असाल तर त्या गोष्टीकडे पुन्हा आपल्याला वळायची गरज आलेली म्हणजे आहे. मी माझ्या मुलांचे वरून तुम्हाला हा प्रश्न विचारते की जेवताना सुद्धा ते अट्रॅक्टिव्ह फूड्सचे व्हिडिओ बघून जेवण करणार. भले जेवण साधे करताय पण बघताय, मग त्याच्याने पण मनाचं फ्लक्च्युएशन होतं किंवा ह्या गोष्टी आवडत नाही. मग हे पण खूप हो, मुलांमध्ये निश्चित आहे. होतं ना हे. आणि म्हणूनच मगाशी जो मी उल्लेख केला ना की रंगीत थाळी, हं, कलर. आपल्याचकडे नेचरनी इतक्या गोष्टी चांगल्या रंगीबेरंगी दिलेल्या आहेत तुम्हाला. म्हणून आम्ही जे म्हणतो ना नेहमी की चौफेर आहार असला पाहिजे. मग चौफेर आहाराचा अर्थ काय आहे, तर जे अन्न Separate घटक आहे colourful, हं. ते 5-6 अन्न घटक जे आहे महत्वाचे, त्यातला प्रत्येक घटक तुमच्या ताटामध्ये असला पाहिजे. असला पाहिजे. मग त्याच्यामध्ये हिरवी पालेभाजी येते तुमची, त्याच्यामध्ये एक फळभाजी येते, डाळीचा रंग एक येतो, भाताचा रंग एक येतो. आपल्याकडे सुरुवातीपासून भातावर पिवळं वरण, पिवळं वरण, त्याच्यावर लिंबूची एक तूप फोड, हे आणि सगळं. लिंबू हे का देत होते, तर ते डायजेशन कसं व्हावं याचं उत्तम उदाहरण आहे. सगळे रस सगळे त्याच्यात रस असायचे, त्याच्यामध्ये मिळतात. असायचे. आणि मग ही सवय तुम्हाला मुलांना आधीपासून लावावी लागेल. मग आता वयात आल्यानंतर जर तुम्हाला मुलांना ह्या गोष्टी सांगायच्या असतील तर तुम्हाला त्याला थोडासा आत्ताच्या एजचा काहीतरी तडका द्यावा लागतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला मी सांगेल की आजकाल बाहेर ते रॅप म्हणतात. अच्छा. रॅप म्युझिक. नाही, म्युझिकशी रिलेटेड नाही, खाण्याशी रिलेटेड रॅप. अच्छा. म्हणजे काय, तर आपण लहान असताना आपण पोळीला लोणचं वगैरे लावून आपण एक अच्छा, ते, कुटोळी बनवायचो, गुंडाळी वेगवेगळे करायचो आणि ती खात types होतो. बनवून आता द्यायचं त्यांना त्यांना. जर द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही रंगीबेरंगी भाज्यांचं काहीतरी छान बनवा, त्याची छानपैकी एक रॅप बनवा, त्याला एक चांगला मस्त रंगीत कागद लावा आणि ते त्यांच्या Attractive हातात द्या. करून त्यांना द्या त्यांना सगळं. असं वाटेल की हे मला आईने काहीतरी वेगळं वेगळं करून दिलं. म्हणजे तेच पदार्थ, पण त्याला तुम्ही थोडंसं आत्ताच्या याच्यानुसार जर काही बदल केले, म्हणजे नेहमीच्याच पदार्थांना तुम्ही नवीन जर दिलं तर मुलांना ते खाण्याची आवड लागू शकते. आणि किशोरवयातले मुलं पण मग ते आवडीने खातात. म्हणजे आई वडिलांचा मोठा रोल या भूमिकेमध्ये अगदी आहे. निश्चित. आईचा रोल खूप महत्वाचा असतो. आणि किशोर वयामध्ये जसं आहाराच्या बाबतीत आहे तसं ॲज अ काउन्सिलर मी एक जरूर आवर्जून सांगेन की मुलींमध्ये आणि मुलांमध्ये वयात येताना जे बदल होत असतात त्यावेळेला त्यांना कोणाशी तरी बोलण्याची गरज असते. आणि आजकाल घरांमधनं आपण बघतो आहे की संवादच थांबत चालले, कम्युनिकेशनच संपलंय आता. तर ते पण कुठेतरी चालू व्हायला पाहिजे आहे. तो संवाद जर तुमचा नीट झाला तर तुम्हाला मुलांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ते कळू शकतं. बरोबर. आणि ते जर कळलं तर तुम्ही मुलांना कुठेतरी काही बाहेर घडणाऱ्या घटनांपासून थोडंसं सावध करू शकता. पण याच्यासाठी दोघांनाही तो थोडासा वेळ द्यायला पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकताय, तर घरामध्ये तुम्ही जेव्हा सगळे एकत्र असता त्यावेळेला एकत्र बसा. त्यावेळेला तुमचे सगळे गॅजेट्स बंद करून टाका, टीव्ही पण पाहायचा नाही, सगळ्यांनी एकत्र बसून काहीतरी छान विषयावर गप्पा मारायच्या. तुझं आज शाळेमध्ये काय झालं, तुझं कॉलेजमध्ये काय झालं, माझ्या ऑफिसमध्ये असं झालं, अशा काहीतरी हलक्या फुलक्या गप्पा मारा. आणि ते केल्यानंतर मुलांना पण तुमच्याबद्दल एक विश्वास वाटायला लागतो की आपण आई वडिलांजवळ सगळं सांगू शकतो. काही वर्षापूर्वी कुटुंबात हे चित्र दिसायचं, सगळे संध्याकाळी नक्की. एकत्र गप्पा हो. मारायचे. आता ते दिसतच दिसतच नाही. किंवा गप्पा मारणं हा विषयच गेला. बरोबर. एकत्र बसून जेवण करणं हे पण आता संपलेलं आहे. बरोबर.
तर मग हे खूप आवश्यक हे आहे. खूप आवश्यक आहे. आणि हे नक्कीच होऊ शकतं. होऊ शकतं. म्हणजे जर ठरवलं आपण बदल करायचा, आणि जर आपल्याला असं वाटत असेल की आपली ही येणारी पिढी जी आपल्याला सगळ्यांना आजकाल वाटतंय, खूप काळजी वाटते आपल्याला कधी कधी, की हे मुलं कुठे वाहवत चाललेली आहेत, त्यांना कसं थांबवावं. त्यावेळेला आपण जर ह्या जुन्या गोष्टी थोड्याशा अंमलात आणल्या आणि त्यांना त्या गोष्टीचं महत्त्व पटवून दिलं आणि ते जर करायला सुरुवात केली, तर मला असं वाटतं नक्कीच हे चित्र बदलू शकतं. आणि असा आशावाद आपण नक्कीच ठेवायला पाहिजे. हो, आपण होप्स हां, तर ठेवू शकतो. hopes आणि ठेवायला अजून एक मुद्दा येतोय हां. लक्षात, की मग अध्यात्मही ह्या गोष्टीला काय यांना हेल्प करू शकेल. मुलींना पण आध्यात्मिक पासूनही आता यंग मुलं जे आहे किशोरावस्थेत दुरावले आहेत, हम्म. ते ऐकत नाही आपण काही सांगितलं, त्यांना ही अंधश्रद्धा वाटते. बरोबर. तर मग ह्या अँगलने आपण त्यांना कसं समजावू शकतो? आपण त्यांना नक्कीच समजावू शकतो. आणि याच्यामध्ये अध्यात्माच्या जोडीला तुम्ही त्यांचं थोडंसं योगाभ्यास हा जर त्यांना शिकवला आणि व्यायामाचं महत्त्व त्यांना जर हळूहळू पटवून दिलं, मग त्याच्यासाठी पण तुम्ही काय करू शकताय, तर तुम्ही घरात एकत्र करा. अच्छा. व्यायामही करायचा असेल तर कुठली तरी एक वेळ अशी निवडा की तुम्हाला एकत्र पद्धतीने ते करता येऊ शकेल. आणि मग ते जर केलं, आणि योगाभ्यास का करायचा, तर योगाभ्यासामध्ये तुम्हाला ध्यानाचं पण खूप चांगल्या पद्धतीने महत्त्व सांगितलेलं आहे. हो, हो. मग ते ध्यान जर मुलांना हळूहळू तुम्ही आपण केलं की मुलं करतात. अच्छा. हे जर आपण असंच सुरू केलं तर आध्यात्मिक दृष्ट्या पण आपण त्यांना करू शकतो. त्यानंतर आपल्याकडे आपल्या धर्मामध्ये अनेक अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत की जे श्लोक आहेत, मंत्र आहे, असे काही गोष्टी आहेत, ते पण आपण त्यांच्याशी डिस्कस करू शकतो, त्याचे अर्थ त्यांना सांगू शकतो. आणि असं आता आम्ही पण लोक, जसं मी RSSचं पण काम करते, तर आम्ही असे संस्कार वर्गांमधनं ह्या गोष्टी घेत असतो की मुलांना वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे आपले सुरुवातीला आपण लहान असताना जेव्हा संध्याकाळी सगळं म्हणत होतो, शुभम करोती म्हणत वगैरे होतो, सुरुवात. ते सगळं आम्ही त्यांना तिथे शिकवतो. त्यांना वेगवेगळे खेळ आम्ही शिकवतो. त्यानंतर वयात येणाऱ्या मुलामुलींशी आम्ही जाऊन गप्पा मारतो की तुझ्या शाळेमध्ये काय चालू आहे, किंवा तुला काही अडचण येते का, तुला काही बाकी दुसऱ्या गोष्टींचा काही त्रास होतोय का, ह्या गोष्टी आम्ही त्यांच्याशी डिस्कस करतो. आणि पहिल्या 1-2 भेटीत त्या तेवढ्या ओपन होत नाही, पण हळूहळू तुम्ही जसं जसं जायला यायला लागतं तेव्हा त्यांना मग विश्वास वाटतो की ही ताई आहे, ही माझ्याशी चांगलं काहीतरी बोलते. मग त्या आपल्याला त्यांचे काही अडचणी सांगतात. तर त्यांना हळूहळू असं आपण त्या मार्गावर नक्कीच आणू शकतो. आणि ह्याचा खूप मोठा रोल आहे. तर आजकालची पिढी थोडं व्यायामाकडे पण दुर्लक्ष करते, हे तुम्ही पण मगाशी म्हणालात, तर ते पण त्यांनी करायला पाहिजे आहे. आहार पण त्यांनी योग्य घ्यायला पाहिजे. आणि जर वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं असते, म्हणजे अशा मी खूप मुली बघितल्या की माझ्याकडे पण जेव्हा त्या येतात समजा, तर त्यांना आपण जर म्हटलं की तुम्ही अगं म्हणजे केळ वगैरे तुम्ही खायला पाहिजे आहे, असं जर आपण सजेशन दिलं, तर त्याच आपल्याला सांगतात की नाही नाही आंटी, केळ खाल्ल्याने वजन वाढते. म्हणजे इतके गैरसमज पण आहेत. तर ते गैरसमज पण त्यांचे दूर झाले पाहिजे. फॅशन आहे, वेट रिड्यूस करण्याची पण फॅशन आहे आता, कारण डाएट घेत नाही म्हणजे, आणि याला सोशल मीडिया पण कारणीभूत. बरोबर. कारण सोशल मीडियावर ह्या दृष्टीने इतक्या गोष्टी व्हायरल होत असतात, आणि त्यांचे आदर्श आजकाल कोण झालेले आहेत, तर ते इन्फ्लुएन्सर आहेत सगळे. YouTube त्यांचं ऐकून ते ऐकून ते तसं वागतात. तर मग त्यांना हे जे गैरसमज आहेत ते व्यवस्थित सांगितले गेले पाहिजे. आजकालची मुलं कशी आहे माहितीये का, त्यांना म्हणजे तुम्ही त्याचं एक हे दाखवलं पाहिजे की बघ, हे असं केल्याने असं होतं. अच्छा. त्याचं एक्झाम्पल डोळ्यासमोर जर दिसलं तर मग ती गोष्ट ते करायला तयार होतात. मग त्यांना त्या पद्धतीने जर तुम्ही सांगू शकले की अरे हे असं केलं ना की याचा इफेक्ट असा होतो, म्हणजे सायंटिफिक रिझन्स लागतात त्यांना सगळ्या गोष्टीचे. म्हणजे जसं तुम्ही मगा म्हणालात की अंधश्रद्धा वाटते त्यांना, तर ती अंधश्रद्धा वाटू नसेल द्यायची, तर तुम्हाला अध्यात्मामध्ये पण थोडासा विज्ञानाचा हातभार घ्यावा लागेल. आणि त्यांना त्याचं जोडून जर तुम्ही ते सांगितलं तर त्यांना ते लवकर लॉजिक मागतात प्रत्येक गोष्टीला ना, ते आपल्याला प्रत्येक गोष्टीचं लॉजिक लागतं. बरोबर. म्हणजे आई वडील, पॅरेंट्स आणि टीचर्सचाही याच्यामध्ये रोल असू शकतो. शाळेमधून पण अवेअरनेस. कारण बघा ना तुम्ही, शाळेमध्ये म्हणजे लहानपणापासून मुलं शाळेत जेव्हा जातात, तर त्यातला जवळजवळ 6 ते 7 तास त्यांची, 8 तास जवळजवळ ते शाळेमध्ये असतात.
आणि घरी आल्यानंतर मग झोपणं आणि मग बाकीच्या गोष्टी करणं याच्यात त्यांचा तो वेळ जातो. तर शाळेमध्ये टीचर जे शिकवते त्याचा मुलांवर खूप मोठा परिणाम होत असतो. तसंच बरोबरची मुलं काय करतात याचा पण त्यांच्यावर खूप परिणाम होत असतो. बरोबर. आणि म्हणून त्यांचं सर्कल काय आहे, वयात येणाऱ्या मुलींच्या बाबतीमध्ये, मुलांच्या बाबतीमध्ये आई वडिलांनी आता ही काळजी घेणं खूप गरजेचं झालेलं आहे की त्यांच्या बरोबर असणारी मुलं मुली काय करतात, ते कशा बॅकग्राऊंडमधनं आहेत, त्यांच्या सवयी कशा आहेत, ते बोलतात कसे, ह्या गोष्टी सुद्धा मधून मधून शाळांमध्ये जाऊन किंवा कॉलेजमध्ये विचारपूस करणं हे पण आजकाल खूप गरजेचं झालेलं आहे. आणि ह्या गोष्टी करण्यासाठी पालकांनी पण आपली मानसिकता ठेवायला पाहिजे. मला वेळ नाही, मी जाऊ शकत नाही, हे न करता त्यांनी पण मुलांसाठी आपल्या ह्या गोष्टी करायला पाहिजे आहेत. आज खूप सविस्तर चर्चा आपण मृदुला ताईंसोबत केली. त्यांनी आहाराविषयी मार्गदर्शन केलं, व्यायामाविषयी मार्गदर्शन, तुम्ही अगदी सविस्तर माहिती दिली. आईवडिलांची भूमिका, अध्यात्माची भूमिका, टीचर्सचा काय रोल असायला पाहिजे. खूप छान तुम्ही सगळ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. पुन्हा भेटू आपण पुढच्या भागात. खूप धन्यवाद. आम्हाला पण तुम्ही इथे येण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे पण आम्ही आभार मानतो. धन्यवाद. आज आपण मृदुला ताईंसोबत जी सविस्तर चर्चा केली त्यात आपण समजून घेतलं की आहाराचा किती उपयोग किशोर वयातील मुलामुलींसाठी आहे, न्यूट्रिशियस फूड किती गरजेचं आहे, त्यासोबत व्यायाम पण किती आवश्यक आहे आणि आईवडिलांची भूमिका किती महत्त्वाची आहे, हा आईचा रोल किती इम्पॉर्टंट आहे हेही त्यांनी आपल्याला समजून सांगितलं. तसेच शाळेतून पण मुलामुलींना मार्गदर्शन मिळणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर अगदी महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे अध्यात्मातूनही मुलांना हे शिक्षण, अध्यात्माची विज्ञानाशी सांगड घालून त्यांना लॉजिक समजवूनही आपण त्यांना हे सगळं समजवून सांगू शकतो. तर निश्चितच येणारी पिढी ह्या सगळ्या समस्यांमधून मुक्त होईल आणि सक्षमही बनेल आणि हेल्दी वेल्दी भारतही त्यासोबत बनेल. चल, पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागात. नमस्कार.